हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटर्सच्या चॅनलवरती. मित्रांनो, ज्या प्रकारे आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटची सिरीज सुरू केलेली होती, त्यामध्ये आपण फाईल टॅब, होम टॅब, इन्सर्ट टॅब सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजेच फाईल टॅब आणि होम टॅब कंप्लीट झालेलं होतं आणि इन्सर्ट टॅबला आपण सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये स्लाइड्स ग्रुप, टेबल ग्रुप आणि इमेज ग्रुप पूर्णपणे गेल्या व्हिडिओपर्यंत आपण कंप्लीट करून दिलेला होता. गेल्या 6 व्हिडिओमध्ये आपण अगदी बेसिक पासून स्लाइड कशी बनवायची, म्हणजेच प्रेझेंटेशन सुरुवातपासून कसं बनवायचं ते अगदी बिगिनिंग लेवल पासून आपण शिकायला सुरुवात केलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे स्मार्ट आर्ट कशा प्रकारे इन्सर्ट करायचं, स्मार्ट आर्ट काय असते आणि कशा प्रकारे त्याचा वापर करायचं, कुठे त्याचा वापर आपण करू शकतो, हे आपल्याला स्मार्ट आर्टमध्ये शिकायचं आहे. मित्रांनो, आपण इमेज ग्रुप कंप्लीट केला होता आणि इलुस्ट्रक्शन ग्रुप आपला लागलेला होता. याच्यामध्ये जो हा शेप्स टूल आहे, हा टूल आपण होम टॅबमध्ये शिकलेला आहे. होम टॅबमध्ये आपण इकडे ड्रॉइंग ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये शेप कशा प्रकारे इन्सर्ट करायचे बघा, इथे जे शेप्स आपण इन्सर्ट करतो सेम ऑप्शन आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये इलुस्ट्रक्शन ग्रुपमध्ये सुद्धा दिलेला आहे. दोन्ही टूल अगदी सेमच आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे आपण शेप्स टूल्स हा जो एक टूल आहे आपण हा म्हणजेच आधीच शिकलेला आहे, त्याच्यामुळे आपण इथून स्किप करतोय. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे स्मार्ट आर्ट टूल. मित्रांनो, स्मार्ट आर्ट काय असते तर बघा, एखादी तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगायचं तर म्हणजे काय, आपण टी डायग्राम तुम्हाला माहित असेल, जसं आपण टी डायग्राम बनवतो. तुम्ही लहानपणी असताना समजा आता सुद्धा तुम्ही बनवतच असाल, एखाद्या तुम्ही प्रोफेशनल ऑफिसमध्ये वर्क करत असाल किंवा स्टुडंट असाल तर तुम्हाला ट्री डायग्राम नक्की माहिती आहे. किंवा वंशावळ वगैरे जे बनवतात, जर तुम्ही एक सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला नक्की माहिती असेल की वंशावळ वगैरे कसं काय बनवतात. आपण ट्री डायग्रामच्या स्वरूपात बनवतो. म्हणजेच वरती मेन नाव असतं, त्याच्या खाली 2 पार्ट्स, त्याचे परत 2 पार्ट, परत 3 पार्ट, म्हणजे वंशावळसाठी वगैरे आपण स्मार्ट आर्टचा वापर करत असतो. मित्रांनो, असं सांगण्यापेक्षा आपण त्याला डायरेक्टली आता प्रॅक्टिकल शिकूया. बघा, स्मार्ट आर्ट इन्सर्ट करण्यासाठी सर्वात आधी तर एक गोष्ट लक्षात घेऊन घ्या, हे आपले लेफ्ट साईडला सगळे काही स्लाइड्स आहेत. ओके, आता हे आपले जे स्लाइड्स आहेत त्या आपल्याला कोणत्या स्लाइडमध्ये इन्सर्ट करायचं आहे त्या स्लाइडवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. जसं आपण एक काम करूया, 8 स्लाइड्स आपले कंप्लीट झालेले आहेत. आपण एक नवीन स्लाइड घेतलेली. आता नवीन आपण एक ब्लँक स्लाइड इन्सर्ट केली. ब्लँक स्लाइडमध्ये आपण स्मार्ट आर्ट टूल्स हा शिकणार आहोत. तर बघा, स्मार्ट आर्ट इन्सर्ट करण्यासाठी सिंपल तुम्हाला इन्सर्ट टॅबवरती क्लिक करायचं आहे. इन्सर्ट टॅबवरती क्लिक केल्यानंतर सिंपल इलुस्ट्रक्शन ग्रुपमध्ये स्मार्ट आर्ट टूल्स या ऑप्शनवरती क्लिक करा. जसं तुम्ही स्मार्ट आर्ट टूल्सवरती क्लिक करता त्याच्यानंतर तुमच्या समोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्या डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला चूज अ स्मार्ट आर्ट ग्राफिक्स असं लिहून येणार. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे वेगळे ऑप्शन्स आहेत, जसं आहे ऑल, लिस्ट, प्रोसेस, सायकल, हिअरेची, रिलेशनशिप, मॅट्रिक्स, पिरॅमिड, पिक्चर्स, असे वेगळे तुम्हाला ऑप्शन्स दिसून येतील. त्या ऑप्शनमध्ये सुद्धा वेगळे परत तुम्हाला स्मार्ट आर्ट ग्राफिक्स दिसून येतील. म्हणजेच काय, जर तुम्हाला एखादी लिस्ट शो करायची आहे, स्मार्ट आर्टचा वापर कुठे होतो, कमीत कमी शब्दामध्ये, म्हणजे जसं एखादी मोठा पॅरेग्राफ लिहायचा तर पॅरेग्राफ लिहिण्याच्या ठिकाणी आपण काही शब्दांमध्ये जर आपल्याला एखादी गोष्ट व्यक्त करायची असेल, समोरच्यापर्यंत दाखवायची असेल तर आपण स्मार्ट आर्टचा वापर करतो. त्याच्यामध्ये समजा तुम्हाला एखादी लिस्ट शो करायची आहे तर तुम्ही या लिस्ट ऑप्शनवरती क्लिक करून मग इकडे तुम्हाला ऑप्शन दिसत असतील स्मार्ट आर्ट टूल्सचे, मग इथून तुम्ही घेऊ शकता. समजा तुम्हाला एखादी प्रोसेस घ्यायची आहे, म्हणजे प्रोसेस दाखवायची आहे, आधी हे झालं, त्याच्यानंतर ते झालं, नंतर ते झालं, तर तुम्ही प्रोसेसचा वापर करू शकता. सायकलचा सुद्धा वापर आपण अगदी प्रोसेस सारखाच करू शकतो. म्हणजे एखादी आपल्याला सायकल दाखवायची आहे, तुम्हाला माहिती आहे अगदी लहान असताना सगळ्यांनीच हा एक अनुभव तुम्हाला माहिती असेल, सगळ्यांनाच आठवतही असेल की आपण लाईफ सायकल शिकलो. म्हणजेच जसं आधी गवत, त्याच्यानंतर ते बेडूक वगैरे असते, फ्रॉग वगैरे, ठीक आहे. म्हणजेच एक लाईफ सायकल तुम्हाला माहिती आहे लाईफ सायकल म्हणजे काय होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर हिरायची म्हणजे मी तुम्हाला ज्या प्रकारे आता सांगितलं वंशावळ वगैरे आपण या प्रकारे बनवतो. याला टेक्निकल शब्द हिरायची वापरलेला आहे, परंतु आपण आपल्या भाषेमध्ये ट्री डायग्राम याला म्हणू शकतो. त्याच प्रकारे रिलेशनशिप आहे. रिलेशनशिप म्हणजे काय, 2 गोष्टी म्हणला आपल्याला रिलेशनशिप दाखवायचं आहे तर आपण ते दाखवू शकतो. मॅट्रिक्स आहे मित्रांनो. मॅट्रिक्समध्ये काय, 4, एक म्हणजे मेन पार्ट, त्याचे 4 सब ऑप्शन आपल्याला दाखवायचे असतील ते तुम्ही इथून दाखवू शकता. पिरॅमिड आहे. पिरॅमिडचा वापर सुद्धा तुम्ही तुमच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये वगैरे नक्कीच बघितला असेल. सोबतच खाली पिक्चर्स आहे, म्हणजे पिक्चर्स आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. तर आता सिंपली आपण एखादी प्रोसेस, एखादी सायकल आपण घेऊन दाखवूया. जसं मी आता सायकलवरती क्लिक करतोय आणि नंतर आपण
बघूया इथे की एखादी आपण सायकल इन्सर्ट करूया. जसं आता ही बेसिक सायकल नावाची आपण स्मार्ट आर्ट इथे ओपन करत आहोत. सिंपल त्या स्मार्ट आर्ट वरती क्लिक करायचं. तुम्ही कुठला पण घेऊ शकता इथून, तुम्हाला जो स्मार्ट आर्ट घ्यायचा आहे. तुम्हाला हा घ्यायचा आहे तर तुम्ही हा घेऊ शकता, हा घ्यायचा असेल तर हा सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला कुठला स्मार्ट आर्ट घ्यायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. सिंपल आपण पहिल्यावाल्यावरती क्लिक केलं, नंतर खाली तुम्हाला इकडे ओके वरती क्लिक करायचं आहे. जसं मी ओके वरती क्लिक करतो तसं काय झालं, स्मार्ट आर्ट आपल्या स्लाइडमध्ये इन्सर्ट झालेला आहे. सोबतच इकडे एक बॉक्स सुद्धा ओपन झालेला आहे, टाईप युअर टेक्स्ट हिअर. तर तुम्ही इथे सुद्धा टाईप करू शकता. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की सिंपल याला क्लोज करून घ्या, आपण डायरेक्टली स्मार्ट आर्ट टूलवरतीच वर्क करूया. ओके, आता बघा स्मार्ट आर्ट आपण ओपन केलेला आहे, स्मार्ट आर्ट इन्सर्ट झालेला आहे. परंतु याच्या भोवताल तुम्हाला जी बॉर्डर दिसते ते बॉर्डरचं काय महत्व आहे, तर या बॉर्डरवरती तुम्ही सगळं काय करू शकता. तुम्हाला स्मार्ट आर्ट इकडे तिकडे सरकवायचं आहे तर सिंपल त्या बॉर्डरवरती ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. तुम्हाला लहान मोठं करायचं असेल तर या बॉर्डरच्या कॉर्नरला पकडून तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून लहान मोठा या स्मार्ट आर्टचा साईज लहान मोठा करू शकता. ओके, आता बघा स्मार्ट आर्ट आपण सायकल टाईपचा एक स्मार्ट आर्ट ओपन केलेला आहे. स्मार्ट आर्ट ओपन केल्यानंतर सिंपल बघा तुम्हाला इकडे शेप्स दिसत असतील. स्मार्ट आर्ट म्हणजे काय, वेगवेगळ्या शेप्सने बनवून आपण एक संच बनवलेला आहे शेप्सचा, आणि त्याच्यानुसार आपण ते सायकल एक डिझाईन केलेली आहे, तो स्मार्ट आर्ट आहे. ओके, आता बघा सिंपल जर तुम्ही या टेक्स्ट बॉक्स वरती क्लिक कराल, बघा हे बॉक्स जे तुम्हाला सर्कल दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट टाईप करू शकता काही पण. ओके, तुम्ही जर त्याच्यावरती डबल क्लिक कराल तर तुम्हाला टाईप करण्याचं ऑप्शन दिसून येईल. तर आपण एक स्मार्ट आर्ट मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली शिकवणार आहे. जस्ट सपोज आपण असं पकडूया की तुम्ही एक नवीन कम्प्युटर युजर आहात, तर तुम्हाला सर्वात आधी काय शिकवण्यात येईल, तुम्ही डायरेक्टली आता मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट तर नाही शिकणार आहात, तुम्हाला अगदी बेसिक पासून शिकवावं लागेल. ओके, जसं सपोज सर्वात आपण करूया, सर्वात आधी काय होईल, कम्प्युटर सुरू करणे. म्हणजेच काय, आपण टाईप करू कम्प्युटर COMPUTER कम्प्युटर स्टार्टअप STR स्टार्ट. ठीक आहे, स्टार्टिंग कम्प्युटर स्टार्टिंग म्हणजेच काय, सर्वात पहिली स्टेप करायला आपली कम्प्युटर स्टार्टिंग करणे. त्याच्यानंतर आपण माऊस शिकतो, मग आपण शिकूया माऊस हँडलिंग. माऊस हँडलिंग इथं लिहिलं. त्याच्यानंतर काय शिकतो आपण, कम्प्युटर जर आता तुम्ही नवीन युजर असाल, तुम्हाला सर्वात आधी कम्प्युटर स्टार्ट करायला शिकवलं असेल. त्याच्यानंतर माऊस कशा प्रकारे हँडल करायचं ते शिकतात. त्याच्यानंतर आपण शिकतो टायपिंग. ठीक आहे, टायपिंग नंतर आपण शिकूया की नोटपॅड. ठीक आहे, नोटपॅड कशा प्रकारे आपण हँडल करू शकतो ते शिकवतात. त्याच्यानंतर मग MS ऑफिस. ठीक आहे, MS ऑफिस. आता MS ऑफिसचे खूप सारे वेगवेगळे पार्ट्स आहेत, मग त्याच्यामध्ये वर्ड आला, पॉवर पॉईंट आला, एक्सेल आला, ते सगळ्या गोष्टी आल्या. आपण काय टाईप केलं याच्यामध्ये, एक सायकल टाईप केली. जर तुम्ही नवीन कम्प्युटर युजर आहात तर तुम्ही एक सायकल प्रकारे आपण चालत असतो. म्हणजे सर्वात आधी आपण कम्प्युटर स्टार्ट करायला शिकलो, नंतर माऊस हँडल करायला शिकलो, नंतर टायपिंग करायला शिकलो, नंतर नोटपॅड, आणि नंतर MS ऑफिस, नंतर वेगळे वेगळे सॉफ्टवेअर. ठीक आहे, आता ते सगळं आपण याच्यामध्ये दाखवणार आहोत. ओके, आपण सगळ्या ठिकाणी ते काय केलं, एक प्रोसेस आपण टाईप करून घेतलेली आहे. आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, जसं आपण स्मार्ट आर्ट इन्सर्ट करतो तर इन्सर्ट केल्यानंतर वरती तुम्हाला दिसत असेल स्मार्ट आर्ट टूल्स, आणि त्याच्यामध्ये 2 टॅब ओपन झालेले आहेत. पहिली आहे डिझाईन टॅब आणि दुसरी आहे फॉर्मॅट टॅब. आता सर्वात आधी आपण डिझाईन टॅब वरती क्लिक करूया. डिझाईन टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपण हे सगळे ऑप्शन आता एक एक करून शिकूया. ओके, सर्वात पहिला ग्रुप आहे क्रिएट ग्राफिक्स, दुसरा ग्रुप आहे लेआउट, तिसरा आहे स्मार्ट आर्ट स्टाईल, आणि चौथा आहे रिझेट. तर हे सगळे ग्रुप आपल्याला 1 बाय 1 शिकायचे आहेत. ओके, सर्वात पहिला आहे ऍड शेप. बघा एक गोष्ट तर लक्षात घेऊन घ्या, जिथे आपण टाईप केलं हे इतर काही नसून एक शेप्स आहेत. ठीक आहे, शेप्सचा संच आहे, वेगळे वेगळे शेप्स आहेत. बघा तुम्ही याच्यावर जर क्लिक कराल तर तुम्हाला समजून येईल की हे सर्कल शेप याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. आता जस्ट सपोज आपण पहिल्या सर्कलवरती क्लिक करूया. पहिल्या सर्कलवरती मी क्लिक केलं, पहिल्या टेक्स्ट बॉक्स सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता किंवा शेप सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, ओके, आपण क्लिक केलं याच्यावरती. जसं मी ऍड शेप या बटनवरती क्लिक करतो तर याच्यामध्ये 2 ऑप्शन येतात. पहिला येतो ऍड शेप आफ्टर आणि दुसरा येतो ऍड शेप बिफोर. आता आफ्टर आणि बिफोर म्हणजे काय, आफ्टर म्हणजे नंतर, बिफोर म्हणजे आधी. म्हणजेच काय, या शेपच्या नंतर जर तुम्हाला शेप एखादी ऍड करायचं असेल, समजा तुम्हाला असं वाटतं की कम्प्युटर स्टार्टिंग हा एक पॉईंट आहे, दुसरा पॉईंट आपण घेतला माऊस हँडलिंग, बट मला असं वाटतं की कम्प्युटर ऑफ करणे हा सुद्धा एक मदतला ऑप्शन असायला पाहिजे. आपण इथं लिहिलं नाही, मिस्टेक झाली आहे. मला समजा याच्या नंतर म्हणजेच काय, कम्प्युटर स्टार्टिंग या शेपच्या नंतर एक शेप परत ऍड करायचा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी लिहायचं आहे. तर मी काय करेन, सिंपल त्या शेप्सवरती क्लिक करायचं, ज्या शेपच्या नंतर पाहिजे त्या शेपवरती क्लिक करायचं. ओके, नंतर मी काय करणार, ऍड शेप वरती क्लिक करायचं. ऍड शेप आफ्टर वरती आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. का बरं, कारण आपल्याला त्याच्या नंतर पाहिजे. आफ्टर म्हणजे नंतर, बिफोर म्हणजे आधी.
आपण ज्या शेप वरती क्लिक केलो त्या शेपच्या नंतर आपल्याला एक शेप घ्यायचा आहे, म्हणून आपण काय करणार, ऍड शेप आफ्टर वरती क्लिक करणार. आता बघा, जसं आपण ऍड शेप आफ्टर वरती क्लिक केलं तसं काय झालं, कम्प्युटर स्टार्टिंगच्या नंतर एक दुसरा शेप ऍड झालेला आहे. त्याच्यावरती डबल क्लिक करून तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकता. जसं आपण लिहिणार की कम्प्युटर क्लोजिंग. ठीक आहे, कम्प्युटर क्लोजिंग आपण आपल्या भाषेमध्ये लिहूया. ठीक आहे, कम्प्युटर स्टार्टिंग, कम्प्युटर क्लोजिंग. आता आपल्याला थोडं म्हणजे बरं झालं, म्हणजे आपण काय केलं, मधामध्ये परत एक पॉईंट ऍड केलेला आहे. तर बघा, ऍड शेपचा महत्व तुम्हाला समजलं असेल. ऍड शेपचं काम आपण कशा प्रकारे आणि कुठे करू शकतो. तुम्ही एखादी स्मार्ट आर्ट ग्राफिक्स क्रिएट केली आणि मधातच तुम्हाला असं वाटतंय की याच्यानंतर एक शेप असायला पाहिजे होता, बट आपण केलं नाही. तर ते सर्व आपल्याला मिटवण्यापेक्षा, सर्व आपल्याला टायपिंग जे आहे ते कॅन्सल करण्यापेक्षा आपण त्या शेपवरती क्लिक करून ऍड शेप आफ्टरचा वापर करून एक नवीन शेप इन्सर्ट करू शकतो. सेम त्याच प्रकारे ऍड शेप बिफोर. आता ऍड शेप बिफोर म्हणजे काय, जस्ट सपोज आपण एक काम करूया, नोटपॅडच्या आधी, ठीक आहे, म्हणजे टायपिंगच्या नंतर आणि नोटपॅडच्या आधी मला एक शेप इन्सर्ट करायचा आहे. तर मी काय करणार, नोटपॅडवरती मी क्लिक करतो, त्याच्या आधी करायचं आहे. आधी म्हणजे काय, बिफोर. म्हणून मी काय करणार, सिंपल ऍड शेप बिफोर वरती क्लिक करणार. आता बघा काय झालं, नोटपॅड नावाचा हा जो एक आपला शेप होता त्याच्या आधी एक ब्लँक शेप इन्सर्ट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ऍड शेप आफ्टर किंवा ऍड शेप बिफोरचा वापर करून नवीन शेप्स तुम्हाला एखाद्या शेपच्या आधी किंवा नंतर इन्सर्ट करता येऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला या टूलचा वापर करायचा आहे. सध्या आपल्याला याची गरज नाही म्हणून आपण अंडूने त्याला बॅक करून घेऊया. ओके, आता नंतर आहे ऍड बुलेट. ऍड बुलेट. आता बुलेट म्हणजे काय, होम टॅब मध्ये आपण बुलेट हा टूल शिकलेलो आहोत पॅरेग्राफ ग्रुपमध्ये. पॅरेग्राफ ग्रुपमध्ये बघा, ज्यावेळेस आपण एखादी पॅरेग्राफ इन्सर्ट करतो आणि आपल्याला काही पॉईंट्स लिहायचे असतात तर बुलेटचा वापर आपण करतो. बघा इकडे तुम्हाला नंबरिंगच्या साईडला बुलेट्स मी तुम्हाला शिकवलं होतं बुलेट्स काय असतात. ठीक आहे, बघा मी इथे इन्सर्ट करून दाखवतोय. तर अशा प्रकारे आपण बुलेट्स घेऊ शकतो. आता हेच बुलेट आपल्याला स्मार्ट आर्ट मध्ये सुद्धा इन्सर्ट करता येतं. ठीक आहे, बघा कशा प्रकारे इन्सर्ट करायचं. सिंपल आपण त्या स्लाइडवरती क्लिक करूया. ओके, समजा MS ऑफिस हा आपण इथं टाईप केलाय, बट MS ऑफिस मध्ये आपल्याला बुलेट्स घेऊन काही पॉईंट्स लिहायचे, म्हणजे जसं वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल मला लिहायचे. तर काय करणार, सिंपल आपण डिझाईन टॅब वरती क्लिक करायचं, ऍड बुलेट या ऑप्शन वरती क्लिक करणार. आता कुठेही माऊस नाही ठेवायचं तुम्हाला, ज्या शेपमध्ये तुम्हाला बुलेट्स ऍड करायचे आहेत, जसं मला MS ऑफिस नावाचा जो आपण शेप केलेला होता याच्यामध्ये मला काय करायचं आहे, बुलेट्स घ्यायचे. तर सिंपल काय करणार, आपण MS ऑफिस वरती क्लिक केलं आणि ऍड बुलेट वरती क्लिक केलं. आता बुलेट्स ऍड झाले आहेत, मग आपल्याला काय शिकायचं आहे याच्यामध्ये MS ऑफिस मध्ये, तर वर्ड एंटर केला मी, दुसरा बुलेट ऍड झालं बघा. नंतर आपण एक्सेल शिकलं आणि आता आपण पॉवर पॉईंट शिकतो. PPT मी शॉर्ट मध्ये लिहून घेतो. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही बुलेट्सचा वापर करून कोणत्याही शेपमध्ये बुलेट घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर बघा सिंपल टेक्स्ट पेन तुम्हाला इकडे दिसत असेल. आता टेक्स्ट पेन हा टूल काय आहे, तर सिंपल बघा क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक बॉक्स आलेला असेल आणि तुम्ही जे काही या सायकलमध्ये लिहिलेलं आहे, जे काही 1 बाय 1 शेप मध्ये लिहिलेलं आहे ते सगळे तुम्हाला याच्यामध्ये दिसत असतील. आणि सेम बॉक्स जेव्हा आपण स्मार्ट आर्ट इन्सर्ट केलं तेव्हा सुद्धा तुम्हाला हा सेम बॉक्स दिसला असेल. मी तुम्हाला क्लोज करायला सांगितलं होतं. बघा याच्यामध्ये काय, कधी कधी काय होते, आपला स्लाइड भरपूर छोटी पडून जाते आणि आपला स्मार्ट आर्ट ग्राफिक्स जो आहे तो भरपूर मोठा होऊन जातो. म्हणजेच काय, आता आपण याच्यामध्ये फक्त 3 शेप सहा शेप आपण ऍड केलेले आहेत, परंतु कधी कधी खूप मोठा प्रोजेक्ट असल्या कारणाने आपले शेप भरपूर मोठे होतात आणि आपले फॉन्ट्स भरपूर छोटे दिसतात. तर त्यावेळेस तुम्ही टेक्स्ट पेनचा वापर करून इथे टायपिंग करू शकता. ओके, बघा जसं आता माऊस हँडलिंग मध्ये इथं काहीतरी टाईप करायचं तर मी इथं टाईप करू शकतो. ठीक आहे, समजा आपल्याला हे टेक्स्ट बॉक्स दिसत नाही राहिले, शेप्स दिसत नाही राहिले, तर आपण टेक्स्ट पेनचा वापर करून टाईप करू शकतो. बस हा एवढंच महत्व आहे. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर आहे बघा इकडे तुम्हाला दिसत असेल प्रमोट डिमोट. आता प्रमोटच्या आधी आपल्याला डिमोट यूज करावं लागतं. बघा मी तुमचं त्यामागचं कारण सांगतो काय आहे. तर समजा मला असं वाटतं की कम्प्युटर स्टार्टिंग हा एक शेप आहे, त्याच्यानंतर दुसरा शेप काय आहे, कम्प्युटर क्लोजिंग. बट मला असं वाटतं की कम्प्युटर क्लोजिंग हा जो शेप आहे तो या कम्प्युटर स्टार्टिंग मध्येच बुलेटच्या स्वरूपात जायला पाहिजे. तर तशा वेळेस आपल्याला डिमोट हा एक ऑप्शन करावा लागतो. बघा डिझाईन टॅब वरती क्लिक करायचं, डिमोट या टूल वरती क्लिक करायचं. जसं मी डिमोट या टूल वरती क्लिक केलं तसं काय झालं, कम्प्युटर स्टार्टिंग या शेपच्या आतमध्ये त्याच्यानंतरचा शेप जो होता कम्प्युटर क्लोजिंग तो बुलेट म्हणून गेलेला आहे. आता परत मला याला रिटर्न घ्यायचं आहे तर आपण प्रमोट म्हणून करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय, आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत तर डिमोट आणि बाहेर काढायचं आहे तर प्रमोट. तर अशा प्रकारे तुम्हाला नक्की समजलं असेल प्रमोट आणि डिमोट काय आहे. ओके, आता बघा नंतर आहे राईट टू लेफ्ट.
आता बघा आपली जी सायकल आहे ते राईट साईड म्हणजेच क्लॉकवाईज चाललेली आहे, जशी आपली घडी फिरते क्लॉकवाईज. ठीक आहे, घडी ज्या प्रकारे फिरते राईट कडून असं. ठीक आहे, आता समजलं असेल तुम्हाला घडी कशा प्रकारे फिरते. ओके, बघा राईट टू लेफ्ट जर आपण या ऑप्शनवरती क्लिक केलं तर काय होते, ती जी आपण सायकल बनवली होती ती उलटी झालेली आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, त्याची आउटसाईड अपोजिट साईड झालेली आहे. आधी कशी होती क्लॉकवाईज, म्हणजेच घडी जशी फिरते तशी क्लॉकवाईज बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे घडी फिरते आपली. तर अशा प्रकारे आपली सायकल आहे. बट जसं मी राईट टू लेफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करतोय तसं ते अँटी क्लॉकवाईज म्हणजेच घडीच्या विरुद्ध दिशेने, ठीक आहे, अपोजिट साईड फिरायला लागलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट तो ऑप्शन वापर करू शकता. त्याच्यानंतर आहे बघा मूव्ह अप आणि मूव्ह डाऊन. आता मूव्ह अप आणि मूव्ह डाऊन काय आहे, हा छोटासा ऑप्शन आहे मित्रांनो, काही फारसं इम्पॉर्टंट नाही. समजा तुम्हाला एखादी शेप जो आहे तो अदलाबदल करायचा असेल, ठीक आहे, जसं हा कम्प्युटर स्टार्टिंग इकडे गेला आणि कम्प्युटर क्लोजिंग इकडे गेलेला आहे, मला हा अदलाबदल करायचा आहे. ठीक आहे, तर काय करणार, सिंपल मी याच्यावरती क्लिक करणार, मूव्ह डाऊन वरती क्लिक करणार. आता काय झालं, कम्प्युटर स्टार्टिंग खाली गेला, कम्प्युटर क्लोजिंग वरती आला. तर त्याच प्रकारे तुम्हाला म्हणजेच कमी जास्त इकडे तिकडे जर एखादी शेप करायचं असेल तर तुम्ही मूव्ह अप किंवा मूव्ह डाऊनचा वापर करू शकता. ओके, लेआउट ऑप्शन हा ब्लॉक ऑप्शन आहे, तो आपल्या MS ऑफिस मध्ये ओपन होत नाही. ठीक आहे, नंतर आहे इकडे बघा लेआउट ग्रुप तुम्हाला दिसत असेल. हा लेआउट टूल आहे, ग्राफिक्स क्रिएट ग्राफिक्स मला लेआउट टूल जो आहे तो ब्लॉक आहे, बट लेआउट ग्रुप जो आहे तो ओपन आहे. ठीक आहे, आपल्याला लेआउट ग्रुप शिकायचा आहे. आता लेआउट ग्रुप म्हणजे काय, तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर दिसून येईल स्मार्ट आर्ट इन्सर्ट करत असताना आपल्याकडे हे सगळे ऑप्शन्स आले होते. लेआउट म्हणजे काय, लेआउट म्हणजे काही वेगळं नसून ते एक डिझाईन आहे. ठीक आहे, आपण पहिली सिंपल वाली डिझाईन घेतली होती. समजा तुम्हाला डिझाईन चेंज करायची आहे, तुम्हाला ही डिझाईन नाही आवडली तर तुम्ही इथून डिझाईन चेंज करू शकता. बघा तुम्हाला इकडे डिझाईन चेंज होताना दिसत असतील, अशा प्रकारे तुम्ही डिझाईन सुद्धा इथून चेंज करू शकता. त्यालाच म्हणतात लेआउट चेंज करणे. ठीक आहे, तुम्हाला इकडे वेगवेगळे डिझाईन दिसत असतील तर अशा प्रकारे तुम्ही वेगळे वेगळे डिझाईनचा वापर करू शकता. नंतर आहे चेंज कलर. इकडे तुम्हाला कलर चेंज करता येतो. कशाचं, तुम्ही इन्सर्ट केलेल्या स्मार्ट आर्ट ग्राफिक्सचं. तर बघा इकडे वेगळे वेगळे कलर्स तुम्हाला दिसून येतील. इथं काही बाय डिफॉल्ट कलर दिलेले आहेत मित्रांनो, तुम्हाला इथून कुठलाही कलर घेता येतो किंवा तुम्हाला रिकलर पिक्चर इन स्मार्ट आर्ट ग्राफिक्सचा वापर करून तुमच्या मताने कलर्स याच्यामध्ये इन्सर्ट सुद्धा करता येतात. किंवा मी तुम्हाला एक परत ट्रिक सांगतोय कशा प्रकारे इन्सर्ट करायचं, ते आपण जस्ट 2 मिनिटांनंतर शिकणार आहोत ट्रिक. आधी हे समजून घ्या. ठीक आहे, चेंज कलरचा वापर करून आपण इथून वेगळे वेगळे कलर्स ऍड करू शकतो. आपण सिंपल हा ठेवून देऊया, थोडं बरं वाटतंय. ओके, नंतर आहे स्मार्ट आर्ट स्टाईल्स. स्मार्ट आर्ट स्टाईल्स म्हणजे काय, जे आपण स्मार्ट आर्ट इन्सर्ट केलाय त्याला वेगळे वेगळे स्टाईल सुद्धा आपल्याला देता येते. कशा प्रकारे द्यायचं, सिंपल स्मार्ट आर्ट स्टाईल वरती इकडे मोर या ऑप्शन वरती क्लिक करा. तुम्हाला इकडे वेगळे वेगळे ऑप्शन दिसून येतील. काही 3D ऑप्शन सुद्धा तुम्हाला इकडे दिसून येतील. 3D स्टाईल्स तुम्हाला दिसून येतील. याचं नावच आहे स्मार्ट आर्ट स्टाईल्स. वेगळे वेगळे स्टाईल्स याच्यामधून तुम्हाला तुमच्या स्मार्ट आर्टला ऍड करता येतो. ठीक आहे, तर बघा तुम्हाला इथून कुठलं स्टाईल आवडतोय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तसं आपण सिंपल ही ठेवूया, अगदी 3D टाईप थोडं बरं वाटतंय. ओके, तुम्ही तुमच्या मर्जीनुसार ठेवू शकता, तुम्हाला ज्या प्रकारे आवडते किंवा तुमचं प्रेझेंटेशन ग्राफिक्स ज्या प्रकारचं आहे, तुम्हाला ऑफिशियल ठेवायचं तर ऑफिशियल ठेवू शकता. एखादी एंटरटेनमेंट टाईप आहे तर त्या प्रकारे तुम्ही ठेवू शकता. 3D मध्ये ठेवू शकता. वेगवेगळे इथं स्टाईल्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे बघा रिसेट ग्रुप. रिसेट ग्रुप म्हणजे काय, रिसेट ग्राफिक्स ज्यावरती जसं तुम्ही क्लिक करता तसं काय झालं, आपण जेवढे काही कलर आणि स्टाईल दिलेले होते ते सगळं रिसेट झालेलं आहे. म्हणजेच काय, सगळे जे स्टाईल आणि कलर जो आहे तो रिसेट होतो, त्यालाच म्हणतो आपण रिसेट ग्राफिक्स. ओके, नंतरचं आहे ऑप्शन कन्वर्ट. जसं तुम्ही कन्वर्ट वरती क्लिक करता तुम्हाला 2 ऑप्शन दिसून येतील. पहिला आहे कन्वर्ट टू टेक्स्ट, म्हणजे आपण जो स्मार्ट आर्ट इन्सर्ट केला होता तो स्मार्ट आर्ट कन्वर्ट कशामध्ये होणार, टेक्स्टमध्ये होणार. नंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे कन्वर्ट टू शेप्स, म्हणजे जे आपण स्मार्ट आर्ट इन्सर्ट केला होता तो स्मार्ट आर्ट नाही राहणार, फक्त नॉर्मल एक शेप प्रकारे डिझाईन होणार. आपण दोन्ही ऑप्शन वरती क्लिक करून बघूया. पहिला ऑप्शन आहे कन्वर्ट टू टेक्स्ट. जसं आपण क्लिक केलं तसं काय झालं, नॉर्मल टेक्स्ट बॉक्समध्ये एका खाली एक तसं टाईप करून आलेलं आहे. ठीक आहे, अंडूच्या मदतीने आपण रिटर्न जाऊया. नंतर बघा डिझाईन टॅबमध्ये कन्वर्ट ऑप्शन वरती मी क्लिक केलं, कन्वर्ट टू शेप्स. जसं मी ऑप्शन वरती क्लिक करतो तसं काय झालं, जसेच्या तसं तर तुम्हाला दिसतंय, परंतु एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की स्मार्ट आर्ट गायब झालेल्यातून फक्त नॉर्मल शेप्स याच्यामध्ये राहिलेले आहेत. समजा तुम्हाला असं काही करायचं असेल तर तुम्ही असं सुद्धा करू शकता. ओके, आपण सिंपल अंडू करून घेऊया. तर बघा स्मार्ट आर्ट इन्सर्ट केल्यानंतर जो आपला स्मार्ट आर्ट टूल्स ओपन झाला होता त्याच्यामधील डिझाईन टॅब आपली पूर्णपणे कव्हर झालेली आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं एक छोटीशी ट्रिक
सांगणार आहे, खूप महत्वाची. कलर कशा प्रकारे चेंज करायचं तुमच्या मर्जीने. तर सिंपल बघा, डिझाईन टॅब आपली कंप्लीट झालेली आहे. फॉर्मॅट टॅब वरती क्लिक करायचं. फॉर्मॅट टॅब मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही जर माझे रेग्युलर युजर असाल किंवा तुम्ही याच्या आधी पॉवर पॉईंट किंवा एक्सेल वर्ड शिकलं असाल तर तुम्हाला नक्की माहिती आहे इथे तुम्हाला शेप फिल, शेप आउटलाईन, शेप इफेक्ट्स हे सगळं तुमच्या ओळखीचे भाग आहेत. आणि हे मी तुम्हाला वारंवार पॉवर पॉईंट मध्ये सुद्धा शिकवलेलं आहे आणि एक्सेल मध्ये, वर्ड मध्ये सुद्धा मी तुम्हाला प्रॉपरली शिकवलेलं आहे. एक्सेल वर्डचं बाजूला असू द्या मित्रांनो, परंतु पॉवर पॉईंट मध्ये मी तुम्हाला इन्सर्ट टॅबच्या आधीच होम टॅब ज्यावेळेस आपण शिकलो आणि ज्यावेळेस आपण एखादी शेप इन्सर्ट कशा प्रकारे करायचं, शेप इन्सर्ट करताना फॉर्मॅट टॅब मध्ये मी तुम्हाला हे सगळे टूल्स शिकवलेले आहेत. जसं शेप फिल आहे, शेप आउटलाईन, शेप इफेक्ट, शेपला वेगवेगळे इफेक्ट कशा प्रकारे द्यायचं, टेक्स्टला इफेक्ट कसे द्यायचे, टेक्स्टला आउटलाईन कशी द्यायची, टेक्स्टला शॅडो, रिफ्लेक्शन, ग्लो, बेवेल, 3D रोटेशन, ट्रान्सफॉर्म कशा प्रकारे करायचं, हे सगळं मी तुम्हाला डीप मध्ये शिकवलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार. ओके, तर बघा असं डिझाईन टॅब आपला कंप्लीट झालाय. फॉर्मॅट टॅब मध्ये सगळे तेच ऑप्शन आहे मित्रांनो, काहीच नवीन नाही. ठीक आहे, काही जे नवीन आहेत, शेप्स ग्रुप इथं नवीन ऍड झालेला आहे, तो मी तुम्हाला आता शिकवणार आहे. बट शेप स्टाईल सगळं सेम आहे मित्रांनो, अगदी तेच आहे. शेप इफेक्ट, प्रेझेंट, शॅडो, रिफ्लेक्शन, ग्लो सगळं तेच आहे. तुम्ही एकदा जरी प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला नक्की समजून जाईल आणि तो व्हिडिओ नक्की बघा, कारण मी हे सगळे टूल्स त्याच्यामध्ये डीपली शिकवलेले आहेत. वर्ड आर्ट स्टाईल्स जे आपण लिहिले, टाईप केले, त्याच्यामध्ये कशी स्टाईल द्यायची, तर इथून तुम्ही स्टाईल चेंज करू शकता. बघा त्याची स्टाईल चेंज झालेली आहे. हे सुद्धा मी तुम्हाला प्रॉपर त्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. ओके, तो व्हिडिओ नक्की बघा. ब्रिंग फॉरवर्ड, सेंड बॅकवर्ड, सिलेक्शन पेन काय आहे, रोटेशन कशा प्रकारे करायचं, ग्रुप कशा प्रकारे करायचं, साईज कशा प्रकारे कमी जास्त करायचं, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. ओके, आता आपण फॉर्मॅट टॅब मधला पहिला ग्रुप शिकणार आहोत, एडिट इन 2D. ठीक आहे, एडिट वरती जसं आपण क्लिक करतो तसं बघा याच्यामध्ये आपण याला एडिट करू शकतो. बघा छोटं मोठं आपण त्याचा शेप्स जो आहे साईज तो कमी जास्त करू शकतो. बट याच्यापेक्षा मी तुम्हाला परत एक जबरदस्त एक टूल शिकवणार आहे ज्याच्या वापरून तुम्ही शेपच चेंज करू शकता. म्हणजेच काय, जो आपण बघा याच्यामध्ये फक्त काय एक ट्रँगल शेप, त्रिकोण शेप दिसतोय तुम्हाला आणि काय एरो दिलेले आहेत. बट तुम्हाला याच्यामध्ये समजा शेप चेंज करायचा आहे तर कशा प्रकारे करायचं, सिंपल तुम्हाला या शेपवरती क्लिक करायचं आहे. चेंज शेप या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला त्या ठिकाणी दुसरा कोणता शेप पाहिजे, जसं समजा मला हार्टचा शेप पाहिजे तर तुम्ही हार्ट ठेवू शकता. समजा तुम्हाला इथून दुसरा कुठला शेप पाहिजे, दुसरा एरोचा शेप पाहिजे तर तसंही तुम्ही ठेवू शकता. तर इथून तुम्ही फॉर्मॅट टॅबच्या मदतीने चेंज शेप या टूलचा वापर करून वेगळे वेगळे शेप याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता. ओके, नंतर आहे लार्जर. आपण त्याला अंडू करून घेऊया, ते भलतंच दिसतोय. ओके, आपण अंडू केलं. आता बघा मी या शेपवरती क्लिक करतोय आणि लार्जर म्हणजे काय, लार्जर म्हणजे मोठा, लंबा. ठीक आहे, आणि स्मॉलर म्हणजे छोटा. जसं मी लार्जर वरती क्लिक करतो बघा, एक एक जसं मी क्लिक करत जातो तसं काय झालं, जो शेप मी सिलेक्ट केलाय तो शेप मोठा मोठा होत चाललेला आहे. आता परत समजा मला त्याला छोटा करायचं असेल तर मी स्मॉलर वरती क्लिक करेन. म्हणजेच काय, आपला जो शेप आहे सिलेक्ट केलेला तो छोटा छोटा होत जाईल. तर अशा प्रकारे समजा तुम्हाला एखादी शेप छोटा किंवा मोठा करायचा आहे तर तुम्ही या ऑप्शनचा वापर करून नक्कीच करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्मार्ट आर्ट टूल्स इन्सर्ट केलं. स्मार्ट आर्ट टूल्स मध्ये डिझाईन टॅब आपण प्रॉपर शिकून घेतली, फॉर्मॅट टॅब सुद्धा आपण प्रॉपर शिकून घेतलेली आहे. फक्त शेप्स मध्ये जे काही एडिटिंगचे काम आहे ते सगळे आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे 2-3 व्हिडिओ आधी जे आपण शिकलो होतं त्याच्यामध्ये शिकवलं आहे, म्हणून आपण तो भाग इथून स्किप करतोय. परंतु तुम्हाला नक्कीच समजलं असेल कशा प्रकारे, जर तुम्ही रेग्युलर जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे शेपमध्ये फॉर्मॅटिंग कशा प्रकारे करायची, शेप फिल, शेप आउटलाईन, शेप इफेक्ट सर्व माहिती आहे, म्हणून आपण तो भाग स्किप करतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा, मी तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो. स्मार्ट आर्ट ग्राफिक्स कशा प्रकारे इन्सर्ट करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कॉम्प्युटरच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून सर्वांची हेल्प होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत चार्ट कशा प्रकारे इन्सर्ट करायचं. थँक्यू.